नमस्कार, आपल्यासोबत आहेत धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे. तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत पुढील आरक्षणाच्या मोर्चाची दिशा. धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या कित्येक दशकांपासून हा लढा सातत्यानं लढला जातोय. 17 सप्टेंबरला मराठवाड्याच्या मुक्ती संग्राम दिनी जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून हा एक लढा उभा केला होता. या लढ्याचा पुढचा टप्पा आज 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानातून आम्ही लढणार होतो. 2 महिन्यांपूर्वी पत्रकार या ग्राउंडला लागून असलेल्या पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही 21 जानेवारी ही तारीख डिक्लेअर केली होती. परंतु 15 तारखेला रात्री 11:30 वाजता मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. 17 तारखेपासून माझा नियोजित दौरा जेजुरी, चौंडी, पंढरपूर, आरेवाडी असा ठरलेला होता. मला 16 तारखेला परत पोलिसांनी बोलवलं. जालना पोलीस अधीक्षक आणि आयजी साहेबांना मी सांगितलं की पोलिसांनी परवानगी नाकारण्याचं कारण नाही, मला आचारसंहितेचं कारण दिलं. आता आपण पाहू शकता इथं 10 उपोषण आता चालू आहेत सध्या ग्राउंड मध्ये. मी पोलीस खात्यात स्वतः काम केलंय. कायदा मलाही चांगला कळतो. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही संविधानाची भूमिका नाही. उद्या आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. हा तुझ्या भाव करता येत नाही. आता या क्षणाला इथं 10 उपोषण चालू आहे. कसले आचारसंहिता, कसलं बंधन, कसल्या निवडणुका? 26 जानेवारी आम्हालाच लागू आहे काय? या लोकांना नाही. हा महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा अपमान आहे. आम्हाला तुम्ही रोखलं नाही पाहिजे. परंतु पोलिसांनी रोखलं. आम्ही हायकोर्टात जातो असं मी त्यांना सांगितलं. आमचा जो नियोजित दौरा आहे तो होऊ द्या. त्यांनी ते केलं नाही. 16 तारखेला रात्री 11:30 वाजता जालन्यामध्ये कर्फ्यू लावला. हजारो बांधवांना आमच्या नोटिसा पाठवल्या. सकाळी 4 वाजेपासून आमचं अटक सत्र सुरू केलं. मला स्वतःला अटक केली. दिवसभर आम्हाला डांबून ठेवलं. रात्री कोर्टात हजर केलं. मला नजर कैदेत ठेवलं. माझ्या आजूबाजूला 5-50 पोलीस दररोज राहायचे. परंतु धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचलं म्हणून आज मल्हार मावळ्यांनी या ठिकाणी हा पिक्चर त्यांना दाखवलेला आहे. परंतु आता प्रशासनाच्या वतीनं मी सुद्धा फार पिक्चर स्टाईल त्याच्यावर एखादा सिनेमा निघल तसा इथपर्यंत आलो. पण आलो कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याला मानतो, पाहिलंय, अभ्यास केलाय. मल्हारराव होळकरांचा गनिमी कावा आम्ही अभ्यासलाय. आणि मी स्वतः पोलीस खात्यात असल्यामुळं सगळ्यांना या ठिकाणी चॅलेंज केलं होतं. फडणवीस साहेब असतील, सरकार असतील, सगळ्यांना चॅलेंज करून इथं आलो. हजारो लाखो मल्हार मावळे मुंबईत आले. इथं आल्यानंतर डीसीपी साहेब ज्यावेळेस मला बोलले, मी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला खाजवलं, आमच्या स्वाभिमानाला दुखवलं, आमचा इगो हर्ट केला म्हणून आम्ही इथं आलोय. तुम्ही जर आम्हाला पुढच्या आंदोलनाची परवानगी देणार असाल तर शांततेने वापस जातो. आता पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं पत्र मिळालं की 28 तारखेला कोर्टात जे काय सुनावणी होईल त्यानुसार तुम्हाला परवानगी देण्यात येईल. मी खात्री बाळगतो की धनगर वेळे तितके समजदार आहे. वेळेपणा तुम्ही पाहिला, समजदारपणाही आम्ही दाखवला की ज्या शांततेने आलो होतो त्या शांततेने वापस जातोय. पुढच्या वेळेस परवानगी द्या. कारण पुढच्या वेळेस आम्ही शांततेनं आलो तर शांततेनं जाऊ. पण पुन्हा जर अशी खाजवा खाजवी केली, महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या स्वाभिमानाला चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर मात्र मग धनगर भोळा आहे आणि त्याला तिसरा डोळा आहे. ही लढाई दीपक बोराडेची नाही, ही महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांची लढाई आहे. 2.5-3 कोटी धनगरांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची ही लढाई आहे. ही लढाई आम्ही पुन्हा ताकदीनं लढू आणि जिंकू. पुढील वाटचाल काय असणार? मी पुन्हा उद्यापासून राज्यभर ज्या ज्या भागात मी गेलो नाही त्या भागात आमच्या बांधवांपर्यंत जाऊन येणाऱ्या लढ्यामध्ये ताकदीनं सामील होण्यासाठी पुन्हा एकदा नव्या घोषणेसह, नव्या ताकदीनिशी, नव्या ऊर्जेनं या मुंबईच्या आझाद मैदानात येऊ आणि आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून वापस जाऊ.